जे दाखवतो की नाही आपण तेवढे थोडी असं तरी चालतात त्याच्यात. मी माझं नाव मयूर मुकेश वाघ, राहणार चिखला, तालुका जिल्हा बुलढाणा येथील मी शेतकरी आहे. मी साधारणतः 17 जूनला माझ्या शेतामध्ये सोयाबीन पेरली होती. तेव्हापासनं म्हणजे नागाटी, वखरपाई, पेरणी, सोयाबीन, खत याला जवळपास आतापर्यंत 1,000 रुपयाचा खर्च आतापर्यंत झाला आहे. जवळपास 70 ते 80 हजार रुपये आमचे गेले आहेत. 70 ते 80 हजार रुपये गेल्यानंतर आम्ही साधारणतः परवाला म्हणजे 4 तारखेला आम्ही अदामा कंपनीचं साकेत हे औषध आणलं आणि कंपनीच्या सांगण्याप्रमाणे आम्ही ते औषध मारलं. जवळपास 12-1 वाजता दुपारच्या टायमाला त्या दिवशी आम्ही हे औषध मारल्यानंतर दुपारी 3 ते 4 वाजेपासून ही परिस्थिती इथं झाली. संपूर्ण जी सोयाबीन आमची पूर्ण सुकून गेलेली आहे. माझ्यासारख्या युवा शेतकऱ्याला जो आता कुठेतरी शेती करायला लागला आहे त्याची ही परिस्थिती होत असेल तर याच्याकडे गांभीर्याने कृषी विभाग आणि सरकारने याच्याकडे लक्ष द्यावे आणि आम्हाला जी काही आर्थिक मदत मिळेल आम्हाला शासनाने आणि कृषी विभागाने करावी आणि कंपनीने सुद्धा याची दखल घ्यावी ही आमची विनंती राहील. कारण की आतापर्यंत आमचा हजारो रुपयाचा खर्च झाला आहे आणि याच्यानंतर त्यात काही येईल हे असं अजिबात वाटत नाही. त्यामुळे आम्ही जगावं की मरावं हा प्रश्न आमच्या पुढे आहे. आमच्यासारखा जो युवा शेतकरी जे सरकार सांगतं की यांना शेती करावी, आम्ही शेतीत ही योजना देऊ, अमुक देऊ, टमुक देऊ, ही अशी सुरुवातीला ही अशी अवस्था होत असेल तर मग काय करावं असा आमचा प्रश्न आहे. आणि याची दखल गांभीर्यानं कृषी विभाग बुलढाणा आणि राज्य सरकारने आणि माझं नाव चंद्रकांत वाघ. इथं माझ्याजवळ 4 एकर जमीन आहे. आमच्या इथं लोकांना औषध मारलं तर सगळं वाळून गेलं आदामा कंपनीचं साकेत. त्याच्यामुळं इतकं नुकसान झालं की शेतकऱ्याला काय करावं काय नाही हे सुचून नाही राहिलं. आम्ही शेतकरी इथले म्हणजे मरणाच्या दारात येऊन पोहोचले. आज डबल पेरणीची पाळी आली. आता काय करावं काय नाही हे सुचून नाही राहिलं. बँका कर्ज देत नाही, याजान पैसे काढल्याशिवाय इलाज नाही. तुम्ही सांगा आम्ही करावं काय.